मराठा समाजातील मुलींबाबत जाहीर सभेत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गंगापूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। महिलांच्या सन्मानाला बाधा पोहोचवणाऱ्या या वक्तव्याची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले की नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या वक्तव्यामुळे महिला वर्गासह समाजातील विविध घटकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचं निवेदनात म्हटलंय। अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याची शक्यता असून विविध समाज घटकांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित वक्तव्याची चौकशी करावी आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन बुधवारी सायंकाळी गंगापूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्डे यांना देण्यात आले। यावेळी डॉक्टर अमित गुंजाळ, समाजसेवक अनंत पाटील, कावेरी पाटील, किरण वालतुरे, बबन एतापे, ज्ञानेश्वर कुरणे, बाळासाहेब मिसाळ, ज्योती नवले, अवधूत वायसाळ, मनीषाताई बत्तीशे, विजया कदम, अमोल वायसाळ, लक्ष्मण दारुंटे, अनिता संतोष बहिरट, राजश्री तांबे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते। नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेमध्ये नवनाथ वाघमारे नावाच्या समाजकंटकाने मराठा समाजाच्या मुलीविषयी अपमानकारक असं वक्तव्य केलेलं होतं। त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज गंगापूर तालुका आणि इतर समाजातील काही बांधव यांनी आज गंगापूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ वाघमारे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन दिलेले आहे। तरी मी समस्त मराठा समाजाच्या वतीने नवनाथ वाघमारे यांचा निषेध करतो। या ठिकाणी काही महिला पण आलेल्या आहे, काय म्हणणं आहे? नवनाथ वाघमारे या इसमाने महिलांविरुद्ध बेताल असं वक्तव्य केलेलं आहे। कारण हा जातीचा प्रश्न नाही, हिंदू समाजातील आणि प्रत्येक जाती धर्मातील महिला मुली ह्या सर्व एकच असं आम्ही मानतो। त्याच्या जाती धर्म हा मराठाचा विषय संबंध येत नाही। महिला आणि मुलींविषयी असं बेताल वक्तव्य त्या इसमाने केलं आहे। त्याच्यावर कारवाई करून आणि त्यांनी जातीय तेढ पण निर्माण केली आहे समाजात। त्याच्यामुळे असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्याला FIR नोंदवून त्याला कडक शिक्षा द्यावी ही आमच्या सर्व महिला मुलींच्या आया बहिणींच्या वतीने आम्ही पोलीस निरीक्षकांना विनम्र प्रार्थना करतो। सांगा। सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय। 2-3 दिवसापूर्वी जे स्वतःला स्वयंघोषित एक समाजाचा नेता समजते असं नालायक नवनाथ वाघमारे याने आमच्या आई बहिणीविषयी अपशब्द बोलले होते। आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीनं आज त्यांचा गंगापूर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे। तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, नसता आम्ही त्यांना येणाऱ्या काळात महाराष्ट्रात फिरू देणार नाही। सर्व समाज बांधव आज आमचे बागायतदार साहेब OBC समाजाचे असून आमच्यासोबत त्यांना आई बहिणीबद्दल बोलले म्हणून प्रत्येकाला राग आलेला आहे आणि त्यांचा आम्ही पुन्हा निषेध करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.